किचनचं काम चालू आहे आणि ते मस्त भजे केलेले आहेत आणि सगळं स्वयंपाक रेडी आहे. आता तर इतक्या विजा चमकताय ना, पाऊस येतोय थोडा थोडा, पण आता काय इथे ताट मस्त तयार केलेलं आहे नैवेद्याचं आणि इथे मी पण रेडी झालेली आहे मस्त. हा चला. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवर. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे सोमवार आणि विहान गेलाय स्कूलला. काल इतका पाऊस झाला ना, इतका पाऊस झाला, इतक्या विजा कडकडत होत्या नाशिकमध्ये. तुमच्या इकडे झाला की नाही ते नक्की मला सांगा कमेंट करून. पण इकडे तर इतका पाऊस झाला आणि आता सुद्धा इतकं पावसाचं वातावरण आहे. तुम्हाला दाखवते मी जाऊन पोर्चमध्ये काय हाल झालं. पूर्ण माती माती झालेली आहे. तर तेच आज कसं काय माहिती पाऊस पडला, कारण काल गरम पण होत होतं खूप आणि विहान गेला तेव्हा पण थोडा थोडा पडत होता पाऊस. तरी त्याला पाठवलं कारण आता एक्झाम सुरू होणार ना, म्हणून त्याच्यामुळे. तर तेच आता इतक्यात आवरलं. आता वाजले आहेत 11. तर आता स्वयंपाक करायचा. तर म्हटलं तर काय करावं, कारण आता इकडे किचनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे तो गॅस मी बेडमध्ये नेऊन ठेवला आणि बेडमध्येच पटापट जे होईल, खिचडी होईल, पटकन होईल ते करून घेते. आणि आज आहे होळी. तर होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आता सगळीकडे मस्त आता पाऊस पडला. आता बघू होळी पेटवता आली तर, नाही तर मग पावसामुळे तर काही पेटवता येणार नाही आणि काम पण चालू आहे ना खूप. तर नाही तर दरवर्षी आम्ही होळी पेटवतो वगैरे सगळं करतो. पुरणपोळी वगैरे सगळं करते. पण आता ह्या वेळेस काय माहिती जमतं की नाही. तर बघेल. आमच्या इकडे कसं एक स्वीट आहे, राज स्वीट म्हणून नाशिकमध्ये. तर तिथे इतक्या छान पुरणपोळ्या म्हणजे मांडे भेटतात. तर झालंच पॉसिबल तर मी इथे नाही करणार मांडे. मी डायरेक्ट पार्सल घेऊन येईल. बाकीचं वरण भात भाजी-पोळी करेलच आणि कुरडई वगैरे थोडेसे भजे वगैरे काढेलच. तर तेच कारण आता बेडमध्ये ठेवलं ना गॅस, तर त्याच्यामुळे काहीच पॉसिबल नाही असं पूर्ण स्वयंपाक करणं पुरणपोळीचा वगैरे. नाहीतर मी करतेच नेहमी. तर त्याच्यामुळे बघू आता काय प्लॅन आहे आमचा. आणि वैभव गेले कोर्टात, कारण कोर्टात त्यांना तुम्हाला माहिती तारखा असतात डॉक्टरांच्या. तर तिथे गेले आता येऊन आणि परत गेले ते चहा वगैरे घेऊन आणि दूध आणून दिलं. तर आता बघते आता भाजीसाठी मी बटाटे उकडून वगैरे भाजी असं काहीतरी करते आणि पोळ्या करते आणि संध्याकाळचं बघेल काय प्लॅन आहे. तर तेच इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे ना, तुम्हाला दाखवते मी. चला. तर इथे बघू शकता सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुम्हाला उघडून दाखवते मी. सगळीकडे तुम्हाला दाखवते मी. चला. आणि झाडांवर पण इतकी धूळ पडलेली, ते एक दिवस पुसूनच घ्यावं लागेल सगळे. चला तुम्हाला दाखवते. आणि ह्या पेलमेडचं काम बाकी आहे इथल्या. खूप मोठं आहे ना, त्याला करायचं बाकी आहे आणि इकडचं झालेलं आहे. तर इथे बघू शकता विजा पण अशा मध्ये मध्ये कडकडत आहे. तर खाली बघू शकता सगळं माती. जॅक लगेच पळतो मध्ये आणि सगळं घाण करून ठेवतो. सगळं चिखलाचं पाय वगैरे घेऊन येतो. तर इथे बसलाय. मी उघडला लगेच पळत पळत आला. आणि ते बघू शकता सगळं पाणी चिखलाचं वगैरे सगळी माती झालेली आहे आणि असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. पण झाडं सगळे धुवून गेली मस्त पावसामुळे. इतका जोरात पाऊस होता ना काल. तर तेच. आणि इथे आहे जॅक. चाललं त्याचं मध्ये यायचं काम. तर खूप खराब करून ठेवतो ना, त्याच्यामुळे मी मध्ये घेत नाही. आणि तो राहतो ह्या खुर्ची खाली राहतो तिथे. तर तेच. आणि इथे आमची आहे कियारा. हाय हाय बोल. हाय बोल. हाय. कियाराची पण आंघोळ दिली करून मस्त छान छान. हो ना किया. हो ना किया. हो ना. येस. तिचं चाललं मस्त कार्टून बघणं.
आणि तुम्हाला मी किचनचं दाखवते काय झालंय कंप्लीट. तर इथली समोरची टाईल्स होती ना ती काढून टाकली. तर इथे बघू शकता. तर एवढा पट्टा पूर्ण मला असं मार्बल टाईप टाईल्स असते ना ती बसवायची आहे. आणि वरती तर काही कॅबिनेट्स येणार आहे म्हणून त्याच्यामुळे काही नाही. आणि इथे पण हे पूर्ण पाईप आहे ना, हे पाईप सगळे कन्सील करून टाकायचे आहे इथे. तुम्हाला दिसत असेल हां, हे पाईप आहे ना, हे सगळे कन्सील करायचे याच्यामध्ये आणि सगळं पॅक करून घ्यायचं आहे. आणि ही लाईट फिटिंग पण ती पण कन्सील करून अशी घ्यायची आहे. तर इथपर्यंत आता जे केले ना, हे पाडलेलं आहे ना, झरी म्हणतात त्याला, तिथपर्यंत आपला किचन टॉप येणार आहे. आणि इथे मला मॅजिक कॉर्नर मॅजिक कॉर्नर असतं ना, ट्रॉली मॅजिक ट्रॉली, तर ती टाकायची इथे कोपऱ्याला, म्हणजे ती सगळी बाहेर येते नाही का, ती तशी टाकायची आहे. बाहेर इतकं असं काळं वातावरण झालेलं आहे. उन्हाळ्यात कसं काय पाऊस पडला एवढा, तर बघू शकता. इतका आवाज येतोय गडगडाईचा आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय. आणि आंबे पण इतके पडले खाली जाऊन, तुम्हाला दाखवेलच मी. आणि गाडी तिथे लावली आमची, काम चालू आहे म्हणून. जो इथे पुढे माल पडलेला आहे ना, तो आमच्या भिंतीचा आणि वरती टेरेसचा आहे, म्हणजे गच्चीचा. कारण तिथे घोटाई चालू आहे ना, तर ते सगळा माल तिथे टाकलाय, नंतर भरून येतील. तर असं झालेलं आहे किचनचं सगळं काम. आणि इथे पण फिनिशिंग करून घेतली. आणि इथे पण भिंत फोडली होती ना, ती पण फिनिशिंग केली सगळी. इथे पण टाईल्स तोडून घेतली, तिथे पण टाईल्स येणार, इथे सगळीकडे टाईल्स येणार. एवढं दिसतं ना इथपर्यंत टाईल्स येणार. आणि इथून आम्ही आणून देणार त्यांना, इथून एवढं पट्टा. तर खूप पसारा आहे किचनवर, खूप धूळ झालेली आमचं साहित्य येते कामाचं. तर आता थोड्या वेळाने येतीलच बहुतेक कामासाठी. आणि ह्या ठिकाणी चिमणी होती आणि त्या ठिकाणी ॲक्वागार्ड होतं, तो पॉईंट काढलेला आहे. तर असं झालेलं आहे काम. चला, तर असं झालेलं आहे काम. आणि बाहेर इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता पाऊस पडेलच बहुतेक, कारण इतकं काळं होऊन आलेलं आहे आणि असे थेंब थेंब पण पडत आहे. तर तुम्ही ऐकायला येत असेल तुम्हाला असं विजांचा आवाज. तर कसं काय पाऊस पडतोय काय माहिती ह्या दिवसामध्ये. आता उन्हाळा लागायची, मिरची वगैरे करायची, काय काय करायचं आहे, आणि असं पाऊस पडला तर काही होणारच नाही. तर तेच. आणि आज हेअर वॉश केला. तर म्हटलं चला आज सण आहे. आणि आणि देवघराच्या इथे आहे ना, हे प्लॅस्टिक लावलं, तिथं देवघर आहे ना आमचं हे एवढं, तिथे फ्रीज ठेवलेला आहे तिथं. तर आता ती देवाची पण पूजा नाही करता येत मला, काहीच नाही. तिथं फ्रीज वगैरे खूप सामान ठेवलेलं आहे. तर त्याच्यामुळे काही करता येणार नाही पूजा मला. तर मी नैवेद्य वगैरे करेल, सगळं नैवेद्य वगैरे दाखवून दिले एका साईडला जाऊन. तर तेच. आणि आता केस धुतले ना, तर आता मला याच्याने ड्रायरने वाळवावं लागेल, कारण लगेच सर्दी होते मला अशा वातावरणामध्ये. तर तेच. चला, बोलते नंतर. तर आता इथे बेडमध्ये आलेले आहे आणि ह्या ठिकाणी गॅस ठेवलेला आहे. तर आता माझ्यासाठी चहा ठेवणार मस्त. आणि इतकं गडगडतंय ना, खूपच गडगडतंय असं. तर पावसाळा जसा सुरू झाला असं वाटतं. तर तेच आता चहा ठेवते एक साईडला, बटाटे उकडत ठेवते. मस्त बटाट्याची उकडलेली भाजी करणार आहे. आणि विहानला कांद्याची पात आणि पोळी केलेली. तर तेच. आणि पोळ्या करेल. आणि सिंपल चटणी असते ना बटाट्याची उकडवून, नुसती कट करून, नुसती आपली चिली फ्लेक्स वगैरे टाकून, लसूण जास्त टाकून मस्त करणार आहे. आता पहिल्यांदा मी चहा ठेवणार एक साईडला, एक साईडला बटाटे उकडत ठेवते. आणि म्हणजे मग पटापट होऊन जाईल. आणि पीठ मळून घेणार एक साईडला. तर चला, सगळा स्वयंपाक झाला की मग बोलते तुमच्याशी. चला. तर आता इतक्यात जेवण झाले आणि सगळं आवरून काढलं. तर जेवण करत होते तेव्हाच ते इथली लोकं आलेली ते मोजायला, की ग्रेनाइट किती लागेल काय ते. तर ते आणलंय, खाली ठेवलेलं आहे. तर सिमिलर आहे एकदम. जास्त म्हणजे आता मॅच भेटत पण नाही, की अर्धा टॉप वेगळा मॅच भेटेल, त्याच्यात मॅचिंग भेटेल ग्रेनाइट. तर थोडासा सिमिलर आहे, पण आहे बरोबर आहे. तर तेच. आणि बाकी मग पटापट जेवण करून घेतलं. मस्त बटाट्याची भाजी खूप छान झालेली. सिंपल केलेली मस्त. उकडलेले बटाटे काप करून आणि त्याच्यात मस्त तेलामध्ये जास्त मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, लसूण जास्त टाकला आणि चिली फ्लेक्स टाकली आणि जिरे आणि मीठ बस आणि हळद.
तेवढंच टाकून मस्त फ्राय केली. इतकी छान लागली मस्त आणि गरम-गरम पोळ्या केल्या ना. वैभव पण आले आणि आम्ही दोघं मग तिथेच बेडवरच बसलो जेवायला. जेवण करून घेतलं. आता इतक्यात कियाराला दिलं जेवण. आता ती मस्त माशा बघते आणि आता वाजले आहेत 1:45 आय थिंक 1:45 वाजले वाटतं. तर विहान येईल 3 सव्वा 3ला. तर तेच पावसाचं खूप वातावरण म्हणजे बाहेर पाऊस पडतोय, थोडा-थोडा पाऊस पडतोय. आणि जॅक गेलाय बाहेर. त्याला मस्त छोटीशी पोळी, एवढी-एवढी पोळी बनवून दिलेली. तर त्याने खाल्ली मस्त. मस्त खुर्चीखाली आता झोपेल तो. तर तेच आता ती लोकं गेली. आज बहुतेक काम बंद ठेवतील. आज होळी पण आहे ना. थोडा वेळ आली होती ती फक्त माप मोजण्यासाठी आणि थोड्या वेळाने आम्हाला बाहेर पण जायचंय कारण दुसरी पण कामं आहेत. काही घरातलीच कामं काही आहेत. तर ते करायचे म्हणजे टाईल्स आहे ना, जी समोरची किचन फ्लॅश म्हणतो आपण ते. तर ते बसवायचंय. तेच सिलेक्ट करायचंय. तर ते किचनची टाईल्स असते ना, ती समोर गॅसच्या वरती असते, जी 2 फुटाची आणि त्याच्यावरती कॅबिनेट येतात. तर तीच टाईल्स म्हणजे बघायची. टाईल नाही बघणार आहे मी डायरेक्ट मोठे-मोठे म्हणजे 2 बाय 4 काहीतरी असते ते मोठे शीट असतात मार्बल टाईप. तशीच बघणार आहे ह्यावेळेस आणि बाकीची मग टाईल्स तशीच राहणार कारण मग त्याच्यावर कॅबिनेट येणार तर ती काही बदलायची गरज नाही. फक्त जे दिसेल ना ते छान म्हणजे आणणार आहे. तर तेच ती टाईल काढली तुम्हाला दाखवली तेवढी बसवायची आहे, तर ते पण बघायची आहे. आणि बाकी मग दुसरी पण कामं आहे. होमटाऊनला पण जमलं तर जायचंय. कारण आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यांनी ते मेजरमेंट घेऊन गेले आणि 3D जे असतं ते कम्प्युटरवर दाखवणार आहे आमचं किचन, तर ते बघण्यासाठी जायचंय. तर बघू जमलं वेळ भेटला तर जाऊ. तर आता वैभव तर झोपलेली. आता बघू ते उठले की जाऊ आणि जेवण वगैरे तर झाले मस्त आरामशीर इथे बसली आहे आणि पावसाचं पण इतकं वातावरण झालेलं आहे. तर तेच काही सुचतच नाही आणि होळीचं पण संध्याकाळी बघावं लागेल काय करायचं ते. तर असा आहे प्लॅन. तर आता कियाला गेली बाहेर खेळायला जॅकसोबत पोर्चमध्ये आणि तेच मग बोलते संध्याकाळी तुमच्याशी. चला. तर इथे सगळं आवरून झालेलं आहे. सगळं झाडून काढलं आता इतक्यात. बेडपासून तर इथे सगळं क्लीन केलं आणि सोफ्यांवरची बेडशीट वगैरे झटकून परत मी टाकून दिली त्याच्यावर तसेच. आणि टिपळ पण क्लीन करून घेतलेलं आहे. आज ती लोकं नाही म्हणून. तर तेच. चला. या. विहान. इकडे बघा. हाय तर हाय. तर इथे होळीची तयारी झालेली आहे आणि इकडे गॅस आणला आणि पटापट स्वयंपाक करून घेतलेला आहे. तर इथे मेथीची भाजी आहे, वरण आहे, भात आहे. नंतर इथे बघू शकता इथे कुरडया केलेल्या आहेत. भजे पण नैवेद्यापुरता केले मी आणि पीठ भिजून ठेवलं नंतर जेवायच्या वेळेस करणार आहे. तर इथे नैवेद्य ताट तयार करून ठेवलं आहे. दिवा वगैरे. इथे भजे, वरण भात, मेथीची भाजी, पुरणपोळी आणि साधी पोळी आहे. तर असं आहे आता खाली जातो आणि खाली जाऊन होळी तयार केली आहे आणि मग खाली होळी पेटवणार, नैवेद्य दाखवणार. त्याच्यानंतर बाकीचा स्वयंपाक सगळा झालेला आहे. फक्त भजी बाकी. तर मग भजी आम्ही जेवायच्या वेळेसच करू. तर इथे मी ताट तयार करून घेतलेलं आहे. आता खाली जाते. तर चला आता माझ्यासोबत. तर इतक्या विजा चमकताय ना, पाऊस येतोय थोडा-थोडा पण आता काय इथे ताट मस्त तयार केलेलं आहे नैवेद्याचं आणि इथे मी पण रेडी झालेली आहे मस्त आणि कियारा झोपेतून उठली ना तिला काही केलं नाही कारण होळीचं कसं टायमिंग असते ना पेटवायचं. तर इथे कियारा आहे. कुठे आहे? विहानला बोलव चला आता खाली जाऊ. चला आता खाली जाऊन आणि होळी पेटू कारण पाऊस पण खूप येतोय ना आणि इथे विहान आहे आमचा. हो ना. हा आता खाली पूजा करायची. तर चला माझ्यासोबत.
तर इथे मस्त भजे करते आणि पूजा झाली मस्त छान. बाकी सगळा स्वयंपाक रेडी आहे. आता हे गरम गरम भजे काढते टिश्यू पेपर मध्ये. तर असे मस्त भजे काढते, साधे हिरव्या मिरचीचे काढते पटापट. आणि एवढं पीठ आहे, आता पटापट काढून घेते आणि मग बोलते. तर इथे सगळं काम चालू आहे. तरी सण साजरा केला, मी साजरा करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आता हे भजे काढून घेते, एवढे इथे काढले आणि बाकी सगळं स्वयंपाक रेडी. मेथीची भाजी, पोळी, पुरणपोळी, भात आणि भजे आणि कुरडई केलेली आहे. तर तेच इतकं आवरायचं होतं सगळं आणि काम पण चालू ना, त्याच्यामध्ये सगळं क्लीन केलं किचन, त्याच्यावर गॅस ठेवला आणि मग स्वयंपाकाला लागली. तर मस्त झाली पूजा, तुम्ही बघितले असेल. चला आता हे पटापट करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. चला सगळं काम चालू आहे आणि ते मस्त भजे केलेले आहेत आणि सगळा स्वयंपाक रेडी आहे. आता चेंज करते आणि मग जेवायला बसू. खूपच छान झालेली, एकदम मस्त मऊ मऊ, जसे गाड्यावर मिळतात तसे. हिरव्या मिरचीची साधी हिरवी मिरची असते ना आणि कांदा टाकून केलेले आहे, तर खूप छान. आता चेंज करते, नंतर जेवायला बसू. तेच आता इथे आली आणि आता म्हटलं चेंज करून आणि जेवण करू. तर आता स्वयंपाक केला तर कसं वास बसून जातो ना आणि मग जेवणच जात नाही. आणि कियारा आणि विहान इतकं मारामारी दंगा चालू आहे त्यांचा खूप पुढे. तर तेच आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. घरात एवढी कामं चालू असताना मी होळी साजरा करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि स्वयंपाक पण करण्याचा प्रयत्न केला. पुरणपोळी, नंतर साधी पोळी, मेथीची भाजी, वरण भात आणि भजे. तर तेच स्वयंपाक केला, कारण होळीला पुरणपोळी पाहिजेलच असते म्हणून पुरणपोळी थोड्याच केलं होतं, एकदम थोडं पुरण टाकलं होतं आणि ते दाखवता आलं नाही कारण काम चालू होतं बाजूचं. तर तेच आणि आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग. आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय अँड हॅपी होली सगळ्यांना.